एमआयएस स्पर्धेची नियमावली अटी आपण पाहतोय की या वर्षी आपण पाहतोय गेल्या वर्षी चुकून तर आपल्याकडे तो नियम जो होता की गेल्या वर्षी नियम होता तर तोच नियम मला वाटतं तसं पुढे येतोय परंतु सामना कंपल्सरी चेस असणार या वर्षी नियमांमध्ये हे सबंध आपण पाहतोय गौरव पराडी महेश पाचीकर यावेळेस पाहायचे स्वतःच बांधलचे कोणकडे असेल पास विभिन्न प्रकरणे गेले तर दरम्यान तरी होणार आहे खूप तोडकर तोपर्यंत दोन धावा दोन प्रोडक्ट संस्कृती तोडकर करतात पास दोन धावे दाबले पुढे जाईल तळगडमध्ये संघाच्या 11 धावा दुहेरी गोलंदाज आपण पोहोचलाय षटकामध्ये पहिल्या मैदानाच्या अंतरावर पाहतोय महेश पाचीकर यावेळेस पाचीकर काय गौरव पुराणिक सेट ऑन फायर सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार गौरव पुराणिक प्रवृत्तीच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी एका बाजूला तोडकर एका बाजूला सुरुवात करून दिली तोडकर हात पेटवले एका बाजूला गौरव पुराणिक षटकार खेळण्याचा बरोबर दरम्यान धावपलीवरती 17 धावा पहिल्या क्रमांकाच्या षटकामध्ये महेश पाचीकर पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये एका बाजूला चौकाराने सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूला गौरव पुराणिकला किती आक्रमक फलंदाजी करत होतो आणि नेहमी सातत्याने मी पाहत असतो गौरव पुराणिक एक ऑलराऊंडर प्लेअर आहे इथे बघा पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा काढल्या गेल्यात वेल बिगडी थांबतात चांगली सुरुवात तुमचा अर्ध विजय मानला जातो इथे सुरुवात किती ताबडतोब केली पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा पॉवर प्लेच्या काढल्या गेल्या आणि मी सांगितलं की कंपल्सरी चेस या वर्षी आपण पाहतो स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस शिकवायला असेल या अगोदरचा सामना पाहिला पण एक धावा लागत असताना शेवटच्या चेंडूवरती ती होऊ शकली नाही का आणि सामना पराभूत व्हावा लागला ते अर्थात ग्रामविकास वाढावा संघाला कालही पुण्यामध्ये एक स्पर्धा करत असताना एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती चेंडू खेळला गेला धावामध्ये 2 धावा काढल्या गेल्या तिसरी धाव अपेक्षित नव्हतं क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला होता परंतु चेंडू घेऊन हातामध्येच थांबला आणि तिसरी धाव फलंदाजांनी पळून ठेवली आणि सामना जिंकला अशा प्रकारे काही चुका होत असताना तर नक्कीच आपण मोठं परिणाम आणि सामना संघाने जिंकला होता अगोदरच्या सामन्यामध्ये बघितलं जर त्या ठिकाणी फलंदाज धुवा असता तर कदाचित चित्र वेगळं असतं परंतु होणार नाही आणि सामना हातामधून निष्ठून गेला खरं तर महागणपती 11चा गोलंदाजीमध्ये सातत्या व्हेरिएशन आणणारा आपल्या गोलंदाजीतून एक वेगळी ओळख खेळाडू आहे. बघूयात षटक क्रमांक दुसरे घेऊन तो असेल पप्पू तोडकर समोर. पप्पू तोडकर यावेळेस सुंदर प्रकारचा डिफेन्स केला बचावात्मक पवित्र यावेळेस पप्पू तोडकरचा असेल. दरम्यान एक धाव त्यावरती घेतोय कारण पप्पू तोडकरला देखील कल्पना असेल की दिनेश पाचवणकर हा कशा प्रकारचा गोलंदाज आहे, कशा प्रकारची गोलंदाजीमध्ये तो व्हेरिएशन करत असतो, कशा प्रकारे चेंडूला तो मूव्ह करत असतो, कशा प्रकारे चेंडूला तो आउट स्विंग इन स्विंग करत असतो. या अनुषंगाने आपण पाहतोय त्यांना इथं डिफेन्स केला आणि स्ट्राईक रेटवरती तो गौरव पुराणिकला घेऊन आलाय. धावपलिकेवरती एका धावेने तब्बल 24 धावा तळेगाव डमडर संघाच्या धावपलिकेवरती
पूर्ण होत आहे. 7 षटकांची लढत असेल आणि या 7 षटकांच्या लढतीमध्ये टार्गेट प्रतिस्पर्धेसमोर उभं करण्याचा प्रयत्न. त्यावेळेस चेंडू अक्षामध्ये प्रचंड खाली सुंदर केलाय आणि चेंडू सीमा इथं अडवला गेलाय. तिसरी बार आहे. दरम्यान इथे कारण पाठीमागे पळत येऊन चेंडूला गॅदर करणं, परंतु त्यानं केलेला प्रयत्न लाजवाब होता, प्रशंसनीय होता. टेबल उपस्थित होत आहेत पत्रकार बंडू शेठ, सभापती उपस्थित होत आहेत. आपल्याला केलं पहिलवान मल्हारी अप्पा गव्हाणे चषकीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असे अभिनंदन. तर दरम्यानच्या 3 धावा घेतल्या गेल्या. धावफलक पुढे जाईल. 3 धावेटा 27 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये पाहतोय आपण. एक ताबडतोब सुरुवात एका बाजूला तळेगाव डमडरे संघटना, पुन्हा एकदा दिनेश पाचुंदकर. यावेळेस पहा मंदार पाचुंदकर पाटील, परंतु दूरवर्ती असणार आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला चेंडू खेळला गेलाय आणि सीमारेषेच्या आतमध्ये प्रत्येक पाचुंदकरनं चेंडू जीवाच्या आकांतानं आढळलेला आहे. त्यावरती घेतल्या गेलेल्या पुन्हा एकदा आपण पाहतोय 3 धावा घेतल्या गेल्यात. सलग धावा आपण पाहतोय. सलग 2 चेंडूवरती घेतल्या गेल्यात आणि 3 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. तळेगाव डमडरे संघाच्या 30 धावा. या ठिकाणी कोरेगाव नगरीचे सरपंच सन्माननीय संदीपजी ढेरंगे आणि ग्रामपंचायत सदस्य शरदरावजी ढेरंगे दोन्ही मान्यवरांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत, विनंती व्यासपीठावरती स्थान आपण ठेवा. त्याचप्रमाणे सन्माननीय रेखाताई ढेरंगे ग्रामपंचायत सदस्य ताईंचं या ठिकाणी आगमन होते. आपलं ही स्वागत असेल. विनंती करतो आपण व्यवस्था बनवायचा आहे. गौरव पुराणिकनं हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न का केला असावा, याच्या पाठीमागे एक प्रश्न आहे बा. कारण दिनेश पाचुंदकर ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय आणि ज्या प्रकारे चेंडूला तो चेंडूची दिशा टप्पा पडल्याच्या नंतर येते बा, गौरवनं प्रयत्न केला परंतु तो सपशेल अपयशी ठरलेला. पुन्हा एकदा दिनेश. यावेळेस मात्र अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तुम्ही सांगितलं दिनेश पाचुंदकर कडे नक्कीच ती स्ट्रेंथ आहे. कारण त्याच्या गोलंदाजीतून खरं तर फलंदाजीपेक्षा त्याच्या गोलंदाजीमध्ये ऍडव्हान्टेज आहे आणि गोलंदाजीमधून त्यांनी एक स्वतःची एक वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण केलेली आहे. बाहेर स्पर्धेमध्ये तो सातत्यानं चांगल्या प्रकारची प्रभावी कामगिरी करत असतो. यावेळेस ब्लॉक मध्ये टाकण्याचा खोदून चेंडू काढला. गौरव पुराणिक मिडॉनमध्ये चेंडू गॅदर होईल. दरम्यान संदीप शिंदेच्या हातामध्ये चेंडू जाईल. 1 धाव मिळेल सहजपणे पा. दरम्यान दुसऱ्या क्रमांकाचे षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. धावफलकावरती 31 धावा विदाउट लॉस. झुज दी ऑरेंज तळेगाव डमडरे. या स्पर्धेसाठी पहा प्रथम क्रमांकासाठी 51,111 रुपयांचं पारितोषिक असेल. द्वितीय क्रमांकासाठी 41,111 रुपयांचं पारितोषिक. तृतीय क्रमांकासाठी 31,111 रुपयांचं पारितोषिक. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी जे मान्यवर आहेत सन्माननीय गणेश बापू कोटे, उपाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा. खरं तर गणेश बापूंच्या माध्यमातून सातत्यानं मल्हार स्पर्धेसाठी योगदान असतं बा. प्रत्येक वेळेस नक्कीच त्यांचं योगदान आणि एक बक्षीस रुपये वाटा सध्या आपण पाहतो की गणेश बापूंकडे या स्पर्धेमध्ये आहे. 32 इंची LED टीव्ही मॅन ऑफ द सिरीज साठी अर्थात स्पर्धेतला मालिका घेण्यासाठी असणार आहे. त्याचप्रमाणे जयेशदादा शिंदे माजी उपसरपंच विठ्ठलवाडी ते देखील आवर्जून या स्पर्धेमध्ये उपस्थित असतात, सामन्याचा आनंद घेत असतात. आणि जयेशदादांच्या वतीनं देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की उत्कृष्ट फलंदाजाला एक सोने असणार आहे. तर उत्कृष्ट गोलंदाजाला गणेश बापू दरेकर उद्योजक यांच्या वतीनं एक सोन्याची अंगठी असेल पा. आणि 1 ते 3 क्रमांकासाठी ट्रॉफी सौजन्य ऍडव्होकेट सचिन तात्या गव्हाणे उद्योजक यांच्या वतीनं असेल. मैदानामध्ये जाऊया तर पा. 3ऱ्या क्रमांकाचे षटक प्रत्यंकरच्या हातामध्ये असेल पा. तर स्ट्राईक रेटला गौरव पुराणिक सामना करेल. चेंडू पा. दिशा चेंडू सरळ लॉंग लेगच्या डोक्यावरून फेकून दिलाय. मल्हारी अप्पा गव्हाणे चषकचा पॉवरफुल स्ट्रोक 6 रन. या चेंडूवरती पा गौरव पुराणिकने जास्त स्ट्रेस घेतलाच नाही, केवळ चेंडूला दिशा केली, आखूड टप्पा बघितला आणि सरळ चेंडूला इथे पा लॉंग लेगच्या डोक्यावरून त्यानं बाहेर फेकून दिलाय. टायमिंग नक्की सुपर होता. पुन्हा एकदा प्रतीक पाचोनकर. दरम्यान यावेळेस बिग हिट केलाय. इस बार सीधा हमारे चौका डॉटिंग के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. It's Bumbayas time.
थँक्यू डीजे, थँक्यू. आणि नो बॉल पहा, फ्री हिट असेल आणि हा फ्री हिट म्हणजे नक्कीच एक मोठा खजाना गौरव पुराणिक समोर असेल पहा. फ्री हिटचा चेंडू फलंदासाठी एक चांगला फराळ असतो आणि तो फराळ आता नक्कीच कशा प्रकारे करणार आहे बघायचंय. धावपलिकेवरती आपण जाऊया. तब्बल 44 धावा षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना प्रतीक पाचुंदकर वरती केलेलं आक्रमण आपण पाहतोय. सलगचे 2 षटकार गौरव फुराणीच्या पाठमधून निघालेत, तर बाहेर जाणारे चेंडू घेण्यासाठी सहकार्य करत चला जे त्या ठिकाणी असतील. प्रवीण राऊत आपण त्या ठिकाणी त्यांना सांगत थोडस सूचना करा की बाहेर जाणारे चेंडू घेण्यासाठी सहकार्य करत चला, जेणेकरून सामना आपल्याला पुढे वेळेत सुरू करता येईल बा. प्रत्येक पुढे सज्ज असेल बा. सन प्रॉपर्टीज चौकांच्या गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल, तर गौरव पुराणिक सलगचे 2 षटकार खेळले पाहायचं. हा चेंडू पुढे पूर्ण होतात. एक चांगला धावपलिकावरती 45 धावा एक सन्मानजनक धावा एकदा घोषित करताना चेंडू मध्ये गॅदर करा. नो बॉल सुंदर की एक चांगल्या प्रकारचा परंतु आपण बाजारात खेळता ज्या काही चुका मिस्टेक होत आहे तिथं टाळणं अपेक्षित असेल. धावपलिकेवरती आपण पाहतोय 40 धावपलिकेवरती पूर्ण होत आहेत. खरं तर दोन्ही संघांची जी बॅटिंग स्ट्रेंथ आहे ती तगडी आहे, कारण एका बाजूला आपण पाहतो की महागणपती लेवडा या संघामध्ये देखील चांगल्या प्रकारचे फलंदाज आहेत, तर दुसऱ्या बाजूला झुंजदी वॉरियर्स तळेगाव संघामध्ये यावेळेस पप्पू तोडकरने तोड दिया. फुलटॉस घेरपूर समाचार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, शेरो के झाड फोडा पहाड 6 रन षटकार. थँक्यू, धन्यवाद बंडू डीजे, धन्यवाद. या ठिकाणी उद्योजक डिग्रजवाडी पैलवान दिनेशजी गव्हाणे यांचं आगमन होतंय. आपलं मनापासून स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. उद्योजक दिनेशजी गव्हाणे यांचं आगमन होतं, आपलं स्वागत असेल. पप्पू तोडकर पुन्हा एकदा. हो, यावेळेस पहा केवळ चेंडूला केवळ दिशा करून देतोय पहा. डीप थर्ड मॅन चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 धावा मिळणार आहेत. थँक्यू. तर चौका डॉटिंगच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह होते आणि संदीपजी सिनलकर त्या ठिकाणी ऑपरेट करतात. समाधान गायकवाड, तुमचं सेटअप झालंय का प्रॉपरली? समाधान, आवाज येतोय ना माझा? येस. आणि आयोजकांचं थोडंसं या ठिकाणी एक रिक्वेस्ट असेल की आपण कॅमेरा आपला चौबाजूने प्रेक्षक असतील, मान्यवर स्टेज असेल, या ठिकाणी येऊ द्यात. त्या प्रकारचं त्या ठिकाणी काम आपलं सुरू आहे. तर पप्पू तोडकर आपण पाहतो की जो स्ट्राईक एंडला आहे, सलगचे 2 चेंडू इथे पहा. जो षटकार खेळला त्यानंतर चौकार खेळला गेला गॅपमध्ये डीप थर्डमॅन मध्ये. त्यानंतर यावेळेस मात्र पहा कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाही. धावपलिकेवरती 57 धावा. प्रतीक पाचुंदकरचं काहीच लांबलेलं षटक आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांक षटक पहा. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. पप्पू तोडकर
बेहतरीन समझबूझ की क्रिकेट डीप थर्ड मॅन सनग्लो क्रिकेट स्टेडियम चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. प्रत्येक चेंडूवरती आक्रमकपणा धारण आपण पाहतोय की चेंडूला केवळ दिशा करून देणे. हा 2 चेंडूला पप्पू तोडकर कशा प्रकारे दिशा करून देतोय. यावेळेस मात्र पहा सुरेख ड्राईव्ह केला चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर येतोय आणि 4 धावा पप्पू तोडकरच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. या षटकामध्ये मला वाटतं तब्बल 34 धावा काढल्या गेल्यात. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती तब्बल 65 धावा 21.67च्या सरासरीने 65 धावा 3 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात. पहा अक्षरशः धावांचा इथं डोंगर उभा केलाय, माउंट एव्हरेस्ट उभा केलाय आणि इतकी ताबडतोब फलंदाजी गौरव पुराणिक आणि एका बाजूला पप्पू तोडकरनं केली. पहा मी सांगितलं पप्पू तोडकरनं सुरुवात करून दिली. त्यानं तोफेला तिथं त्याच्या वातीला सुरुंगला अगदी वात पेटवली. एका बाजूला गौरव पुराणिकनं तोफांचा मारा सुरू केला आणि आता गौरव पुराणिक शांत झाला. एका बाजूला पप्पू तोडकरनं आग सुरुवात केली. पप्पू तोडकरची तोफ आता इथे बघा कशी तोफांची गोळे टाकते. डबलिकावरती तब्बल 65 धावा 3 षटकांमध्ये बनवले गेले. अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित होते. या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आपण उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलात. आपणचे सगळे सहकारी मित्र, आपणचे या ठिकाणी सगळे हितचिंतक, आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. गोलंदाजी मार्कवरती दिनेश पाचुंदकर ऑन बॉलिंग मार्क. सांघिक चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन दिनेश पाचुंदकर सज्ज असेल. पा स्ट्राईक एंडला गौरव पुराणिक. यावेळेस गौरव पुराणिक लाजवाब बेहतरीन शॉट, कॉपी मुख फटका, चेंडू सीमा ठेवा. अशा प्रकारचा कॉपी फटका होता. चांगला एक परफेक्ट टायमिंग आणि टेम्परमेंट बघा. चेंडू सरळ फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर, अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. उपस्थित होतात मान्य श्री लोणस शेठ गव्हाणे उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, अभिनंदन सर. यावेळेस मात्र दिनेश पाचुंदकर धावपलिकावरती आपण जाऊयात. तब्बल 71 धावा षटक क्रमांक 4 मैदानाची स्पर्धा. पुन्हा एकदा दिनेश टू गौरव पुराणिक. यावेळेस फुलटॉस चेंडू बरोबर टाप होऊ शकला नाही आणि दरम्यान केवळ एखाद्यावर समाज मारावं लागेल. नक्कीच आपण पाहतो की अगदी अडवलं जाईल की काही अशा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला जाणवत होतं. परंतु दरम्यानच्या 4 धावा इथं तळेगाव डॉक्टर
आणि हा देखील आपण पाहतो त्याविषयी आपण चर्चा करत असताना क्रिकेट व्यतिरिक्त आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय रग्बी खेळणारा हा खेळाडू खरं रग्बी खेळणारा खेळाडू त्याला क्रिकेटच्या खेळामधून क्रिकेटच्या खेळामधून नक्कीच तसेच उपस्थित होते मान्य श्री जयताई माझे उपसरपंच विठ्ठलवाडी कराडतालुका त्यानिमित्ताने त्यांचं आगमन झालं गेलं. त्यांचं देखील मी पहिल्यांदा मल्हारप्पा गव्हाणे चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत अभिनंदन करेल. दरम्यान पौराणिक मैदानामध्ये करत असताना तर गौरव पौराणिक बघा नावात 43 धावा आणि पुढे करणं नावात 32 धावसंख्येवरती फलंदाजी करतो. आंतरराष्ट्रीय रग्बी खेळणारा जेवढा पुढे करतो बघा त्याचा फिटनेस बघा कारण त्याचे सिक्स पॅक आम्हाला माहित आहे. अशा प्रकारचा हा खेळाडू नक्कीच चांगल्या प्रकारच्या अनेक स्पर्धांमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी तो करत असतो. यावेळेस हा जमिनी समांतर फटका कार्पेट शॉट खेळला गेलाय. सागर लावण्याच्या वेळेला इथं विकेट करू शकत नाही परंतु वापस केला गेलाय. दरम्यान त्यामुळे ते घेतली गेलेली एक सिंगल महेश महेश गोलंदाजी करतोय. आणि ज्यांचं थोड्या वेळापूर्वी नामोल्लेख केला असेल शिंदे माजी उपसरपंच विठ्ठलवाडी प्रति पंढरपूर विठ्ठलवाडी बर्वे पंढरपूर आहे बाहेर स्वतःचे आहे सोयीचे केशव प्रति पंढरपूर विठ्ठलवाडी माजी उपसरपंच जयेश दादा शिंदे आपल्याला मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे सर्वांनी गणेश बाबूदारेकर उद्योजक आणि यावेळेस पॉवरफुल षटकार गणेश बाबूदारेकर उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्कृष्ट गोलंदाज गणेश बाबूदारेकर यांच्या वतीनं एक सुवर्णपदक असेल आपलं स्वागत. त्याचप्रमाणे जयदादांच्या वतीनं उत्कृष्ट फलंदाजासाठी सुवर्णपदक आहे. दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत असेल. दिलीप जगवाडे प्रत्येक गोष्टीच्या तिथे नक्कीच चौकशी करण्यात आमचे चौकटवरती त्याचप्रमाणे चेंडीचे ऑपरेटर आणि पोतोडकर आलेले यावेळेस सेल्फ फ्लाय फलंदाज पोतोडकर बॅक टू पहिले संघमाला गोलंदाज या ठिकाणी सुनील केवले संघाचे ॲडव्होकेट सुदर्शन तोरकर अध्यक्ष सदस्य प्रतिष्ठान आणि सभामालक पैलवान सागर गायकवाड ग्रामपंचायत सदस्य तळेकर डबलेरे दोन्ही सभामालकांचा मनापासून सहर्ष स्वागत. तर महागणपती निमित्त सभामालक मंदार शेठ पाचुटकर पाटील सूरज पेट्रोले मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. पहिला फलंदाज पोतोड करत होते आणि पोतोड वैयक्तिक किती धाव केले 16 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी करून पोतोड करत होते. सलामीच्या दोन्ही मैदानामध्ये एका बाजूने पोतोड आणि दुसऱ्या बाजूने गौरव पौराणिक एक चांगली सुरुवात एक मजबूत ज्या खऱ्या अर्थाने इमारतीचा पाय मजबूत असतो त्यावरती उभी असणारी इमारत ही मजबूत असते. इथे एक मजबूत पाया दोघांनी खरं इथं नक्कीच आपण बाजूने धावांचा बसलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत भुजबळ गावकऱ्याचा आपल्याला जर आहे महेश पाटीलला पहिलं यश आपल्या 5व्या षटकामध्ये इथं नक्कीच जोडून दिलेला आपण पाहतोय. गावकऱ्याचा फलंदाज यावेळेस संकेत भुजबळ सांगितला प्रयत्न करेल. क्षेत्ररक्षणामध्ये काहीच फेरबदल आपण पाहतो केला गेला कारण गावकऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये आल्याच्या नंतर त्या पद्धतीने फील्डसाठी केले गेले महेश पाटील संकेत भुजबळसाठी बघूया. परफेक्ट टायमिंग केला चेंडू सरळ सीमारेषेच्या वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर.
मामा बाजी की जोड़ी मैदान के अंदर होनी चाहिए थी, लेकिन गौरव अभिमन्यु मैदान के अंदर पप्पू तोडकर बाहर आ चुके आणि पप्पू तोडकरचा पारसा वर्ड तिथे संबंधवले संकेत भुजबळ मामा से माझे समय हे समय को पहिले जोडले तर चौकार नाही कारण पहिले पप्पू तोडकर देखील चौकाराला पहिले चेंडूची सुरुवात केली होती. इथे संकेत भुजबळला पहिले चेंडूची चौकार काढाय दरम्यान वैभव शेलकर गोलंदाजी मार्गावरती यावेळेस वाईट चेंडू असेल पा अतिरिक्त अवांतर धाव मिळालेला इथे जुजूदेवाने तळेगाव संघाला 90 धावा पलीकडे असताना पहा षटक क्रमांक 6 वैभव शेलकरच्या हातात चेंडू दिला गेलाय. परंतु एका बाजूला पहा प्रत्येक गोलंदाजाला इथे प्रचंड धावा काढले गेल्यात. यावेळेस पहा वैभव पुराणिक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू पाहायचं यावेळेस वेळेमध्ये आणि प्रयत्न वाटतो श्वास केला नाही. असं वाटलं की दोघांचं कॉम्पिटिशन असं काय वाटलं नाही की दोघांमध्ये अडचण असणार आहे, परंतु चेंडूचा वेट झालाय आणि चेंडूचा विरोध झालेला आपण पाहतोय. दोन धावांमध्ये घेतले गेले बॅट धावांमध्ये यानंतर सामना असेल आणि शरद सावंतकडे चेंडू बराच दीर्घ काळानंतर वाटतं गेलाय आणि त्यांनी तो चेंडू कॅदर केले. त्यावरती एक सिंगल मिळेल. कपलवरती 93 धावा. महाराजा फायटर्स कोरेगाव विभागाविरुद्ध रावण एम्पायर्स 11 शिक्रापूर यांच्यामध्ये सामना असेल. मला वाटतं दोन्ही टीम या ठिकाणी दाखल होत आहेत. दोन्ही टीमच्या खेळाडूंचा त्यांच्या सर्व मालकांचा समाडापासून स्वागत असेल. संकेत भुजबळ दरम्यान स्ट्रायकरला वैभव शेलकर बॉलिंग मारली. वैभव शेलकर एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. संकेत भुजबळ यावेळेस ड्राइव्ह आकाशामध्ये 6 बादल चेंडू खाली आणि झेल वन अटेम्प्टमध्ये झेल घेतला गेलाय. संकेत भुजबळ होईल का दुसरा फलंदाज. संकेत भुजबळ पाहून परतोय पहा. नवीन फलंदाज वैभव गायकवाड मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. गौरव पुराणिक यावेळेस विकेट काढलाय. चेंडू सरळ डीप ऑन सीमारेषेच्या जवळ फेकला. गौरव पुराणिक नावाचा मांजरबागा मैदानामध्ये उभा होतोय. सलामीला तो मैदानामध्ये फलंदाज सुरू झाला आणि अजून आग होणारी फलंदाजी करतोय. चेंडू रॉंग सिलेक्शन परंतु प्रतिकाची वेट केला चेंडूचा. दुसऱ्याचा प्रयत्न इथं आणि फेक बघा सुखात फटाफट चौका होत आहेत. 2 धावा घेतल्या गेल्यात. गौरवच्या मनामध्ये 2 धावा घेण्यास होतं वैभवला नकार होता, लेकिन दादा वगैरे खाली लगा इथे गौरव स्ट्राईकला येत होतं आणि 2 धावा मिळतात. डबल पुढे 101 रन 101 धावा डबलवरती सर्वोच्च धावसंख्या अर्थात पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 7 षटकांमध्ये 58 केल्या होत्या. 59 चा ठिकाणी पाटला होता, परंतु त्या 58 बनवल्या गेल्या. गौरव पुराणिक यावेळेस टाइम शॉट वैभव शेलकर डाऊन द बॉल अँड बॉटम बोल्ड.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 20 चेंडू खेळलाय आणि 54 धावा त्याने केल्या, 50 धावा त्याने पूर्ण केल्या. आणि करून तो बाद होतोय. आपल्याला संघासाठी नक्कीच मोठं योगदान, मोठं कॉन्ट्रिब्युशन घेऊन गौरव बाद आहे. आणि षटक क्रमांक मला वाटतं 7व्या क्रमांकाचं शेवटचं षटक गोलंदाजी मार्गवरती शरद फंड. स्ट्रायकरला मात्र आपण वैभव गायकवाड, स्ट्रायकरला नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय कॅग. शरद फंड सर ऑन बॉलिंग मार्क. बघूयात वैभव स्ट्रायकरला. हो हो, दरम्यान हा चेंडू पास शरद फंड सरांचा. खर तर क्रिकेट पेक्षा ऍडव्हान्टेज असतं ते म्हणजे कराटेला, परंतु कराटे प्रथम आणि क्रिकेट सेकंड. परंतु आज आपण पाहतो शरद सर पहा बरेच खर तर प्रदीर्घ काळ कराटेची त्या ठिकाणी यावेळेस नोबल पंच घोषित करतायत. कराटेची प्रदीर्घ काळ सेवा करत असताना अनेक खेळाडू नोबल असेल, अनेक विद्यार्थी त्यांनी त्यांच्या नक्कीच कराटे क्षेत्रामध्ये घडवलेत. या ठिकाणी अतुल वारगडे दाजी यांचं आगमन होतंय. अतुल वारगडे दाजींचं आगमन होतंय. आपलं स्वागत विनंती करतो. आपण मंचावरती स्थान पाठवायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ॲडव्होकेट सचिन तात्या गव्हाणे, उद्योजक ॲडव्होकेट सचिन तात्यांचं आगमन होतंय. आपलं मनापासून स्वागत विनंती असेल. आपण व्यासपीठावरती स्थान पाठवायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळेस हा चेंडू पाहतो आपण शरद फंड उलटा चेंडू डिफेक्स टक्केवरच्या दिशेने प्रत्येक पाचूनगर चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण होतोय बा आणि या 2 धावा इथे घेतल्या गेल्यात. चुका होत आहेत. खरं तर धावांचा माउंट एव्हरेस्ट इथे उभा झालाय आणि रांजणगाव महागणपती 11 जरी मोठी बॅटिंग स्ट्रेंथ असली तरी देखील प्रतिस्पर्ध्याकडे चांगली गोलंदाज आहे. या गोष्टी देखील आपण नक्कीच लक्षामध्ये घेतलं पाहिजे. धबलकेवरती 104 धावा बनवल्या गेल्यात. शेवटच्या षटक मैदानामध्ये आपण पाहतोय हा चेंडू पहा यावेळेस नो बॉल. नो बॉल पंच चेंडू घोषित करतायत. महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा वर्सेस रावण एम्पायर्स 11 शुक्रवार संघ दोन्ही संघाला विनंती केली जाते की आपली टीम लिस्ट जमा करायची आहे. समालोचन कक्षामध्ये त्वरित आपली टीम लिस्ट जमा करायची आहे. दोन्ही संघाला विनंती असेल. महाराजा फायटर्स कोरेगाव संघ वर्सेस शिक्रापूर 11 संघाला विनंती केली जाते आपली टीम लिस्ट जमा करायची. तर जर आपण पाहतो की स्पर्धेमध्ये जर थ्रो गोलंदाजी केली गेली तर तो बॉलर त्या मॅच मध्ये तो बॅन असेल आणि पहिला चेंडू जर त्या ठिकाणी थ्रो केला तर तो बॉलर तिथे बंद केला जाईल. पंचांना देखील या सूचनाचं फॉलो करायचे पुढे. सुहास बांधल गोलंदाजी मार्कवरती. दरम्यान हा चेंडू पाहतो आपण यावेळेस सुहास बांधल ऑन बॉलिंग मार्ग आपण पाहतोय. दरम्यान वैभव गायकवाड स्ट्राईक केला असताना हा चेंडू पहा यावेळेस बांधलचा पहा काहीसा उसळी घेणारा चेंडू. पंच 1 बाउन्स ऑर्डरिंग त्याला करतायत. दरम्यान डॉट चेंडू सरळ आपण पाहतोय यष्टीरक्षकामध्ये गेलाय. एक चेंडू उसळी घेणारा इथं नक्कीच अलाउड असेल आपण पाहतोय आणि पंच गोलंदाजाला ऑर्डरिंग त्या प्रकारे करतायत. दरम्यान धावपलिकेवरती आपण पाहतोय 105 धावा पूर्ण होत आहेत. दरम्यान यावेळेस पाहतोय आपण चेंडू अगदी पेजवरती लागलाय आणि
खराब क्षेत्ररक्षण होतोय पहा. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा इथे मिळत आहेत तळेगाव संघाला. शेवटच्या चेंडूवरती 4 धावा मिळत आहेत. धावफलकावरती बनवले गेले पहा. विजयासाठी 42 चेंडूमध्ये 110 धावांची गरज. इथे धावांचा माउंट एव्हरेस्ट उभा केला गेलाय. एका बाजूकर सागर टावरे, प्रतीक पासुंकर, सतीश गावडे आयडॉल प्लेअर. तरी देखील प्रतिस्पर्धी नक्की आपण पाहतोय. झुंजदी वॉरियर्सचे गोलंदाज निखिल बिसे आयडॉल, गौरव गोलंदाज प्रथमेश पवार, अशा प्रकारचे चांगले गोलंदाज नक्कीच आपण पाहतोय तळेगाव संघाकडे आहेत. आणि यातून होणारा संघर्ष किती धीर आणि गंभीर असेल तो येणाऱ्या नक्कीच पुढच्या 7 षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मल्हारप्पा गव्हाणे चषक 2021 मंचावर आपले आणि विशेष म्हणजे आवर्जून क्रिकेट पाहण्यासाठी सातत्यानं खरं तर आप्पांच्या स्पर्धेमध्ये जे उपस्थित असतात, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजीसाठी देखील आपण पाहतो या स्पर्धेमध्ये बक्षीस एक सोन्याची अंगठी असेल. जयदादा शिंदे, माजी उपसरपंच विठ्ठलवाडी, गणेश बापू दरेकर, त्याचप्रमाणे गणेश बापूंच्या वतीनं उत्कृष्ट गोलंदाजाला देखील या ठिकाणी आपण पाहतो एक सुवर्ण मुद्रिका असेल. आणि 1 ते 3 क्रमांकासाठी ज्यांनी ट्रॉफी दिलेल्या आहेत ऍडव्होकेट सचिन ताते गव्हाणे उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्या मान्यवरांचं मी पहिलवान मल्हारप्पा गव्हाणे आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून करतो. आणि मग सुरू असलेला सामना पहा. प्रथमताच या स्पर्धेमध्ये दाखल झालेला महागणपती 11 मंदार शेठ पाचुंदकर पाटील यांच्या मालकीचा रांजणगावचा संघ, तर एका बाजूला ऍडव्होकेट सुदर्शन तोडकर आणि पैलवान सागर गायकवाड यांच्या मालकीचा असलेला झुंजदी वॉरियर्स तळेगाव हा संघ आपण पाहतोय. निखिल गव्हाणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून स्वागत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कुठल्या प्रकारची थ्रो गोलंदाजी अलाउड नाही. पहिला चेंडू जर थ्रो केला तर तो बॉलर त्या मॅच पुरता बंद असेल. तर पहिला चेंडू थ्रो गेला, पंच आवाजाकडे लक्ष द्या, पहिला चेंडू जर थ्रो गेला तर तो बॉलर पूर्ण टुर्नामेंट साठी बॅन असेल, पूर्ण टुर्नामेंट साठी तो बॉलर बंद असेल. अशा प्रकारचं नियम या स्पर्धेचे असणार आहेत. आणि आपण पाण्याचा उल्लेख वारंवार करतोच आहेत. 3 षटकानंतर पाणी किट मधला खेळाडू मैदानामध्ये जाईल आणि यस, आणि त्यानंतर 6व्या षटकानंतर पाणी घेऊन 12वा खेळाडू मैदानामध्ये जाईल पहा. आणि पूर्ण किट मधला, जर किट मधला खेळाडू नसेल तर 2 गुणांची त्या ठिकाणी पेनल्टी त्या संघाला असेल पहा. 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. महागणपती 11 रांजणगाव संघाचे जात आहेत पहा. आयडॉल प्लेअर सतीश गावडे आणि कोण गेले, वैभव आहे का, वैभव सिनलकर. त्यामुळे उपस्थित होत आहेत मान्य श्री गणेश शेरकर. खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्याला युट्यूब लाईव्ह सौजन्य त्यांनी दिलं. साहेबांचं देखील आगमन होतोय. साहेबांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन करेल. राजू अण्णा दरेकर ग्रामपंचायत सदस्य सरस्वती साहेब आपण देखील उपस्थित होतो. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. आणि त्यांचा मित्रपरिवार देखील उपस्थित होतोय. उपस्थित असणारे सर्वांचंच मान्यवरांचं मी पैलवान मल्हारप्पा गव्हाणे चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल. हनुमंत शेठ हरगुडे साहेब आपण देखील उपस्थित होत आहेत. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन.
सोमनाथ हरगुडे साहेब आपण देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्याचं अभिनंदन. पहिला चेंडू पाहतो आपण वैभव सलेलकर पहा अकुट टप्प्याचा चेंडू खरं तर बॅटवरती बरोबर टॅप होऊ शकला नाही. वरची कट घेऊन चेंडू गेलाय आणि त्यावरती एक सिंगल मिळेल. महागणपती 11 स्त्री गणेश केलाय एका धावेनं पहा धावपलीकरचा सतीश गावडे. सतीश गावडे आणि वैभव सलेलकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गौरव पुराणिक ऑन बॉलिंग मार्क. हो यावेळेस खराब क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने चेंडू जाईल. दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय पहा त्यावरती घेतल्या गेलेल्या 2 धावा आपण पाहतोय. सतीश गावडे आणि वैभव सलेलकर जोडी मैदानामध्ये आहे. सतीश गावडे आयडल प्लेअर आपण पाहतोय महागणपती 11 रांजणगाव संघाचा आणि प्रदीर्घ काळ टेनिस क्रिकेटची सेवा करणारी खर तर सतीश गावडे आज आपण पाहतोय की आयडल म्हणून रांजणगाव संघामध्ये खेळतात. तर एका बाजूला गौरव पुराणिक गोलंदाजी मार्कवरती पहा हा एक अष्टपैलू खेळाडू फलंदाजी करत असताना 54 धावा त्यांना केल्या आणि पहा पहिलं शूटर टाकतोय. सतीश गावडेला या चेंडूवरती मात्र थांबून ठेवलंय. बीट केले निर्धाव चेंडू टाकला गेलाय. पुन्हा एकदा गौरव पुराणिक अकोट टप्प्याचा चेंडू यावेळेस पहा सुंदर फटका खेळला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर सतीश गावडेच्या बॅटमधून खणखणीत चौकार. डॉक्टर अविनाश आणि सतीश गावडे खरं तर ही बंधूंची जोडी आपण पाहतो की शिरूर तालुक्याला पडलेलं एक गोड स्वप्न खरं तर टेनिस क्रिकेट बदलं अनेक काळ क्रिकेटची सेवा करणारे हे मंडळी पहा सतीश गावडे बेहतरीन शॉट इस बार सीमा रेखा के बाहर 6 रन. चौकारा पाठोपाठ षटकार सतीश गावडेच्या बॅटमधून निघालाय. धावपलीक पुढे जाईल पहा तब्बल 13 धावा धावपलिकेवरती असणार आहेत. हो यावेळेस झेल बादची संधी पहा परंतु झेल सुटलाय. चेंडून माती खाल्ली तिथे. मला वाटतं पप्पू तोडकर आणि पाठीमाग संकेत महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा वर्सेस रावण एम्पायर 11 शिक्रापूर संघ दोन्ही संघाला विनंती केली जाते की आपली टीम लिस्ट समालोचन कक्षामध्ये जमा करायचे आणि राखोल करण्यासाठी दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती केली जाते की अख्खी मुख्य व्यासपीठासमोर येऊन नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तेव्हा परत एकदा सर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपले पहा. गौरव पुराणिकचं पहिलं षटक संपत्या धावपलिकेवरती तब्बल 14 धावा वाढवल्या गेल्यात आणि गोलंदाजी मार्क कोण मलिंगा संतोष तोडकर गोलंदाजी मार्कवरती असेल पहा आणि त्यांचा 12th मॅन इथे आहे. त्याच्याकडनं आम्हाला काहीशा गोष्टी त्याच्याविषयी समजतात की मलिंगा म्हणून त्याला संबोधलं जातं कदाचित. यस आणि यॉर्कर त्याला टाकला पाहिजे आणि ऍक्शन त्याची बघा म्हणजे प्रकारचे खेळाडू मी उल्लेख केलाय आणि खेळाडू नक्कीच आपण पाहतो की सतीश गावडे सारख्या फलंदाजाला बीट केले. पुन्हा एकदा या दरम्यान बिग हिट केला आहे सतीश गावडेनं. लॉंग ऑन क्षेत्र पाहिजे 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. सतीश गावडे एक मोठा अनुभव आहे आणि अनुभव हा जगातला सगळ्यात मोठा गुरु मानला जातो बा. टेनिस क्रिकेटचा प्रदीर्घ काळचा अनुभव. यावेळेस 5 चेंडू खोदून काढलाय. ब्लॉक मध्ये टाकला होता चेंडू परंतु खोदून काढलाय सुंदर पद्धतीने. डीप लॉंग ऑफ वरून फेकेल दरम्यान त्यावरती घेतली गेलेली सिंगल पहा. एका धावेनं महागणपती 11 धावपलिकेवरती 19 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर मी सांगितलं की डॉक्टर अविनाश गावडे आणि सतीश गावडे ही बंधूंची जोडी पहा अजूनही
हे सातत्यानं स्वतःचं प्रोफेशन आपण पाहिलं की डॉक्टर अविनाश गावडे डॉक्टर असताना सतीश गावडे स्वतः एक स्पोर्ट्स टीचर म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्याही माध्यमातून अनेक चांगल्या प्रकारचे खेळाडू निर्माण होत आहेत, खेळाडू घडत आहेत आणि अशा प्रकारे स्वतःला एकदम फिट अँड फाईन ठेवत पहा आजही ते चांगल्या प्रकारचं परफॉर्मन्स खेळता देत आहेत. यावेळेस पहा सतीश गावडे इस बार आसमान को छूती हुई गेंद मानो तलवार का षटकार. सतीश गावडेच्या बॅटमधून निघालेला एक उत्तुंग षटकार देखणा आकर्षक फटका आपण बघितला. धावपलिकावरती आपण जाऊयात. तब्बल 26 धावा नोंदवल्या गेल्या. पा ज्या प्रकारची फलंदाजीची सुरुवात तळेगाव ढमढे संघाने एका बाजूने केली होती, याच दरम्यान पुन्हा एकदा यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तैनात डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सरळ केलाय. मला वाटतं गौरव पुराणिकनं, कारण आपण पाहतो की जीवनामध्ये अपयश मिळणं सोपं असतं आणि यश मिळणं हे फार कठीण असतं. सहजासहजी ते मिळत नाही. तसं नेम चुकणं हे सोपं आहे आणि नेम बरोबर लागणं फार अवघड असतं. इथे गौरव पुराणिकचा देखील नेम चुकला आपण पाहतोय. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपेल. धावपलिकावरती 27 धावा विदाउट लॉस सतीश गावडे आणि वैभव सरेलकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यानंतर मायक्रोफोनवरती जाऊयात आमचे सहकारी समालोचक प्रशांत बाणबंद यांच्याकडे. धन्यवाद. जागच नाही. सर जे रंजले गांजले तशी मनोज आपुले तुझी साधू गावात येऊ तेथे मानव उपस्थित असणारे सर्व क्रीडा रसिक, शैक्षणिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर, त्या सर्वांचाच पैलवान मल्हारी अप्पा गावडे चषक्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. ब्रँडर फटका सरळ चेंडू षटकार गेलाय. सतीश गावडेच्या बॅटमधून निघालेला सतीश गावडेच्या बॅटमधून निघालेला एक दणदणीत आणि खणखणी षटकार. क्रिकेटला वय नसतं हे व्यक्तिगत पाहून जे म्हणावं लागेल. तुम्ही जर शिरूर क्रिकेट जर पाहिलं, शिरूर क्रिकेट मधल्या अनेक स्पर्धा पाहिल्या, शिरूर क्रिकेट मधलं जुनं क्रिकेट पाहिलं आणि त्या जुनं क्रिकेट मधून तुम्हाला एक नाव ऐकायला येईल ते म्हणजे सतीश गावडे. एका बाजूला तळेगाव संघ जर तुम्ही जर पाहिला तर पप्पू तोडकर नावाचं वादळ, तुम्ही जर महागणपती रांजणगाव संघ पाहिला, सतीश गावडे स्वतःला सिद्ध मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवायचा. जुना चेंडू शिक्रापूर परिसरातील अनेक देखील प्रेक्षक वर्ग, खेळाडू देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन करेल. आमचे हरुभाई इमानदार देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन करेल. विशाल सवाशे साहेब आपण देखील उपस्थित होत आहेत. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. त्याला व्यासपीठावरती येऊनच सर्व आज आपल्या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला हो हा चलो काय झालं गेलंय. एक धाव घेतली गेली आहे. लेग बॅकच्या स्वरूपाने एक धाव आली गेली. एका धावेने धावफलक 34 धावांवरती जाईल. तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. नाणेफेकीचा गोल करण्यासाठी मी विनंती करेल की दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करेल. आजच्या दिवसात तिसरा मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. महाराजा फायटर्स कोरोना विमा वर्सेस रावण एम्पायर 11 शिक्रापूर संघ.
हो आकुरपट्ट्याचा चेंडू मात्र आतमध्ये टाकला गेलाय. काय होईल या वेळेस? झेल टिपला जाईल आणि यश आले गेले. किरण पाहावगैरेच्या आतमध्ये एक झेल टिपलाय. आपल्याच गोलंदाजीवरती बात करण्यामध्ये यश आले. निखिल विसे मॅन फ्रॉम शिक्रापूर, एक चांगली गोलंदाजी, एक देखणी गोलंदाजी जी भद्राच्या आतमध्ये माध्यमातून जी केली जाते. एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्या चला शिक्रापूर आणि कोरेगाव टीमचे कॅप्टन, शिक्रापूरचे कॅप्टन हरुणभाई इनामदार आणि कोरेगावचे कॅप्टन निखिल फडतरे, स्वप्नील फडतरे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आणि टॉस करण्यासाठी या ठिकाणी मी विनंती असेल. उद्योजक सन्मान्य ऍडव्होकेट सचिन ताते गव्हाणे, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच विठ्ठल देवदादा शिंदे, गणेश बाप्पू दरेकर, सन्मान्य संदीपजी ढेरंगे पाटील, राजू अण्णा दरेकर, गणेशजी दरेकर, सर्व मान्यवरांना विनंती असेल पहा. चला टॉस करण्यासाठी स्वप्नील फडतरे आणि अरुणभाई इनामदार. ओव्हर टू प्रशांत. बरोबर आहे. शुभम दाते विनंती करतोय नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचे. खऱ्या अर्थानं राहुल एम्पायर सिलेबस शिक्रापूर संघाचा संघनायक असेल. आता लहान वयामध्ये कर्णधार पदाची भूमिका शिक्रापूर संघाने त्याच्यावरती एक फुलदामध्ये तिसऱ्या षटकामध्ये आतमध्ये चालू आहे. अजूनही पहा दोघांच्या मधोमध दोघांमध्ये शर्यत लागली. कोण विजेता होईल? विजेता झाला गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय, चौकार गेलाय. 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावा गेला. 4 धावाने धावफलकामध्ये मंडळी भर पडली आणि धावफलक जाऊन पोहोचला 41 धावेमध्ये. शेवटचे चेंडू असतील 24 आणि विजयासाठी 69 असेल. 24 चेंडू 69 धावा. तुम्ही पहिला सामना पाहिला रोमहर्षक झाले. क्रिकेट जिंकलं आणि पहिल्या सामन्यामध्ये विजय झालेला संघ स्पोर्ट क्लब ग्रामीण क्रिकेट बेभरोशाचा खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाचं तुम्ही आम्ही भविष्य सांगू शकत नाही तो खेळ म्हणजे क्रिकेट. आपण पाहतोय पहिला मल्हारी अप्पा गव्हाणे चषक. या चषकाचं किती कौतुक करावं तेवढं नक्कीच कमी असेल. अशा लोकांचं करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ घालतात आणि प्रेम अशा लोकांवरती करा ज्यांना तुमच्याशिवाय काही महत्वाचं वाटत नाही. आदर आणि प्रेमामधला मला फरक सांगण्याचा जो प्रयत्न केला. मित्र कसा असावा, मित्राची संपत्ती कशी असावी, उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते जो केलोय. प्रेमाने जोडलेली 4 माणसं आणि खऱ्या अर्थाने लागणारे त्यासाठी 2 गोड शब्द. वैभव त्याच्याजवळ असेल तो जगातील सर्वात श्रीमंत आज माणूस असेल आणि वैभव खऱ्या अर्थाने मल्हारी अप्पा गव्हाणे जपलं गेलंय. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा, प्रेमाचा, आपुलकीचा त्यांच्या माध्यमातून जो सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने नाणेफेकीचा कोल जिंकत महाराजा फायटर्स कोरेगाव संघाने काय घेतलं? एक बुलंद पॉवरफुल षटकार खेळलाय.
कोरेगाव संघाने नाटकाचा कोल जिंकत आप्पा फलंदाजी तो करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय योग्य करण्यासाठी कशी धडपड मैदानाच्या आतमध्ये केली जाईल ते देखील पाहणार असेल. लगेच आमचे मित्र सनेश्वरचे मित्र झाडगुडे आपण देखील उपस्थित आहेत. एका धावेसाठी प्रयत्न केला जातोय. त्यांचा सामना देखील 3 वाजता जरी असला तरी ते आप्पाच्या प्रेमाखातर नक्कीच आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा अनेक मित्र असतील, अनेक मित्र संपत्ती असेल. धावपळीवरती 48 धावात एक फलंदाज बाद, चौथं षटक मंडळी मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. तुम्ही स्ट्रायक खेळताना पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं वाचून कर कामगिरी मैदानाची आपली केली जाईल. बैटिंग शिकार गलती तूने भी नहीं की, गलती मैंने भी नहीं की, खुदा तू भी नहीं, खुदा मैं भी नहीं. चेंडू सीमारेच्या बाहेर 52 धावा धावपळ द्यायला गेलं. सरळ चेंडू सीमारेच्या बाहेर गेलाय. चुकीचं परिवर्तन 4 धावांमध्ये झालं गेलं. 52 धावा धावपळ द्यायला गेल्यात आणि संघाचा अर्धशतक देखील मंडळी पूर्ण झाले गेले. महेश पाचुंदकर परत एकदा विकेट केलाय. क्षेत्ररक्षण चेंडूवरती आला, 1 धाव घेतली. एका धावेने धावपळक 53 धावेवरती पोहोचेल. केवळ 1 फलंदाज बाद आहे. तुम्ही पहिला सामना पाहिला त्याच्यानंतरचा दुसरा सामना मंडळी आपण पाहतोय. जशी तळेगाव संघाची सुरुवात झाली तशी सुरुवात महागणपती रांजणगाव संघाची होताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्या फलत्रमध्ये चेंडू अडवलाय. एका बाजूला क्रिकेटचा अनुभव त्याच्या नसानसामध्ये क्रिकेट भरलंय. लहान वयापासून क्रिकेटमध्ये केलेलं पदार्पण अनेक दिग्गज आज त्याचा अनुभव बनायला बघण्याच्या आतमध्ये सतीश गावडेच्या माध्यमातून लावला जातोय. एक तर धाव दुसरी साईड थांबवलं गेलं. थ्रो काय सुंदर केलाय, अतिशय सुंदर थ्रो, अप्रतिम थ्रो. मला वाटतं निखिल विसरे केलेला असावा. संकेत भुजबळ सीमारेषेच्या लगत तिथून थ्रो विकेट पर्यंत करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. दोन्ही संघाला एक विनंती असेल, पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. पंचांसोबत कोणत्याही पद्धतीचा वाद, कारण की स्पर्धा म्हणजे एक चांगली स्पर्धा आहे, पुरेपूर नियमाने भरलेली स्पर्धा आहे. चला वेळ वाचवायचा आहे. त्या धावपळीवरती जर तुम्हाला जर घेऊन जाईल, धावपळीवरती जर 5 धावा जर पाहायला गेल्या, सगळे आतापर्यंत 54 धावा आहेत आणि शेवटचे 18 चेंडू शिल्लक असतील आणि 56 धावा बनवायच्यात. तुम्ही जर सतीश गावड्याचे जर वैयक्तिक जर धावा जर पाहिल्या तर 42 धावांवरती वैयक्तिक धावसंख्येवरती तो खेळतोय. हे 18 चेंडू सांगतील या सामन्याचं भवितव्य. 18 चेंडू 56 धावा असं असणारं समीकरण. हे षटक खूप महत्वाचं असेल. परत एकदा गोलंदाज सुंदर पद्धतीने खेळला गेला. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतोय, काय होईल? जेल 1-2 टिपला गेलाय. फलंदाज बाद. खऱ्या अर्थानं सतीश एक चांगला झेल सुरुवातीला सुटला, परत टिपला गेला आणि सतीश गावडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत होऊन माघारी येते. एक चांगली खेळी केली, एक उत्कृष्ट खेळी केली. आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून सोपवण्याचं कामकाज त्यांच्या माध्यमातून केलं गेले आणि आता पूर्ण जबाबदारी महेश पाचुंदकर नावाच्या खेळाडूवरती आली गेली. महेश पाचुंदकर स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल.
विश्वासजनक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. परत एकदा गोलंदाज बेगीन करा. व्हॉट अ शॉट. चेंडू जाईल बुलंद पॉवरफुल मॅक्झिमम षटकार. पायक ब्रँडेड षटकार जो मैदानाच्या आतमध्ये महेश पाचुंदकरच्या नावाच्या फलंदाजाच्या बॅटमधून निघाला गेला. 6 धावा आल्या गेल्या. परत घ्या गोलंदाज हा चेंडू पाहूया. दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पंचांनी जमिनीला 2 समांतर हात केलेत. वाईटच्या स्वरूपाने 1 धाव होईल. एका धावेचं रूपांतर 61 धावेमध्ये होईल. 2 फलंदाज बाद आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. परत विकेट नो चान्स. परत एकदा बाहुबली षटकार. प्रेक्षकांना विनंती असेल, तिकडे जे प्रेक्षक असतील, प्रेक्षक राजा असेल, तुम्हाला देखील विनंती असेल की तिकडे जर चेंडू जर आला तर तेवढं देण्याचं सहकार्य करायचं. पहा त्या लहान मुलाने चेंडू फेकलाय म्हणजे खऱ्या अर्थाने त्याचं देखील आपल्याला कौतुक करावं लागेल. कारण की पहा आपण देखील कुणाचं तर समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्याला या वयामध्ये समजलंय. नक्कीच तर त्याचा भविष्यकाळ अतिशय सुंदर असेल. घेऊन जाईन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 67 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असेल आणि सामन्याचं पारड जड करण्याचं काम आज महेशच्या माध्यमातून जे केलं जाते. परत एकदा गोलंदाज हा चेंडू पाहूया. विकेट तर केला गेला. चेंडू जाईल सरळ अगदी सीधा महाराष्ट्र मार फौरन्स. थंडीचे पा महेश पाचुंदकर 3 चौकार 2 षटकार 6 चेंडूमध्ये 25 धावा वैयक्तिक बनवल्या गेल्यात. हा चेंडू परत एकदा बिगेट अप्रतिम ब्रँडेड छत्रपतींचा छावा मिळतील 6 धावा. आजचा दिवस एक आठवणीत राहणारा दिवस. पहिला सामना रोमांचक झाला गेला. पहिला सामना अप्रतिम झाला गेला. दुसरा सामना देखील तितकाच अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. आता आपल्याला प्रश्न असेल आप्पाच्या स्पर्धेला हा चेंडू पहा संत गतीने मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेलाय. 77 धावा धावफलकावरती झाल्या गेल्या. 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 33 धावेची गरज आहे. 12 चेंडू 33 धावा. आणि ज्या वेळेस 18 चेंडू शिल्लक होते त्यावेळेस 56 लागत होते आणि आता शेवटचे 12 चेंडू आहे आणि 33 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 33 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. पायानं चालणारी माणसं अंतर कापत चालतात आणि डोक्याने चालणारी माणसं ध्येय गाठतात.
पण मैदानाच्या आतमध्ये अशीच काहीतरी सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सतीश गावडेने एक चांगली सुरुवात करून दिली आणि तीच सुरुवात तशी जपून ठेवण्याचं कामकाज महेशच्या माध्यमातून केलं. दाभोलकर धावा आहेत 77 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत आणि विजयासाठी 33 धावांची गरज आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी निर्विघ्नं करून देव सर्व कार्याची सर्वदा. या स्पर्धेतला पहिला दिवस पहिल्या दिवसातील दुसरा सामना आणि दुसऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. काय अप्रतिम नजराना, काय अप्रतिम नियोजन, बघतच राहावं इतकं सुंदर नियोजन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची वैशिष्ट्य खूप सारे असतील. दोन्ही संघाला एक विनंती असेल की जो वेळ असेल तो वेळ वाचवायचा, कारण की या स्पर्धेला वेळेला खूप मोठं अनन्यसाधारण महत्व असेल. वेळेचा उपयोग कसा करावा हे नक्कीच आपल्याकडून आप्पाकडून शिकायला मिळालं पाहिजे. एवढं सर्व जम बसवणं, एवढं सर्व एकत्रित आणणं म्हणजे सोपी गोष्ट मुळीच नसते. घेऊन जाऊन परत एकदा मैदानाच्या आतमध्ये 77 धावा धाबल करते. 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजसाठी षटक हातामध्ये घेतलंय. पप्पू तोडकरने षटक हातामध्ये घेतलंय, कारण की हे षटक खूप महत्वाचं असेल. पप्पू तोडकरने षटक हातामध्ये घेतलंय. कशी कामगिरी केली जाईल आज पाहूया. बघत गेलाय चेंडू जाईल सारा छत्रपतींचा छावा, मिळतील 6 धावा. बाहेर जाणारे चेंडू घेण्यासाठी प्रेक्षकांना विनंती असेल आपण सहकार्य करत चला. बाहेर जी लहान मुलं आहेत आपण बाहेर गेलेले चेंडू आतमध्ये घेत चला. धन्यवाद सर. हा चेंडू फुल टॉप मध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. धाबलवरती 83 धावा धाबलवरतीच्या नोंदवल्या गेल्यात. 83 धावा धाबलवरती आहेत. सामन्यामध्ये एक रंगत आली गेली आहे. सामन्यामध्ये एक संघर्ष आला गेलाय. सामन्यामध्ये एक जिद्द आली गेली आहे. हॅलो बाहेर कोणी काही बोलू नका, कुठले कमेंट करू नका. देखील टाकला गेलाय. एक डाट चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काय करेल. लाख मेले तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा मैदानाच्या आतमध्ये जगला पाहिजे. कशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, कशी मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन झाली आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. करावं किंवा मरावं अशी परिस्थिती जी मैदानाच्या आतमध्ये आहे. परत एकदा गोलंदाज पप्पू तोडकर गोलंदाज मार्ग सज्ज होतोय. हा चेंडू बाबूच्या कशा पद्धतीने टाकला जाईल. विकेट तर केलं गेलंय. दूरवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती दोघांच्या मधोमध चेंडू जाईल सरळ सीमेरेषेच्या आरपार. परत सत्याऐंशी धावा धावबल करून द्यायला गेल्यात. एका चौकाराने धावबल 87 धावांवरती पोहोचलाय. यानंतरचा अंतिम षटक असेल. सुंदर क्रिकेटची स्पर्धा, अप्रतिम क्रिकेटची स्पर्धा. परत एकदा गोलंदाज हा चेंडू पाहूया. स्लोअर मध्ये चेंडू बाजूच्या आतमध्ये टाकला गेलाय. गती परिवर्तन चेंडू बाजूच्या आतमध्ये टाकला गेलाय. एक डॉट चेंडू काय करून जाईल. एकेका चेंडूवरती पहा, एकेका चेंडूला लाख मोलाची किंमत असेल. एक डॉट चेंडू काय करेल. विकेट
केलाय. काय होईल? चेंडू जाईल सरळ फुलंदा पॉवरफुल षटकार. पाच शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6 आणि विजयासाठी 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 18 चेंडू 56 लागत होत्या. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा. क्रिकेट आणि क्रिकेट, फक्त क्रिकेट. क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित आहेत. क्रिकेटवरती प्रेम करणारे मान्यवर देखील उपस्थित आहे. आणि क्रिकेट वेळी वक्त महत्व खऱ्या अर्थानं मल्हारप्पा गव्हाणे. क्रिकेट महर्षी पैलवान मल्हारप्पा गव्हाणे चषक. पहिला दिवस, दुसरा सामना. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 17 धावा. संतोष तोडकरच्या हातामध्ये शेवटचं षटक दिलंय, त्याच्यावरती विश्वास ठेवला गेलाय. महेश मद्रेच्या हातमध्ये खेळतोय. 6 चेंडू 17. हा चेंडू पाहूया. हो हो, वेग सुंदर, अप्रतिम. अप्रतिम चेंडू मद्रेच्या हातमध्ये टाकला गेलाय. 1 डॉट चेंडू मद्रेच्या हातमध्ये टाकला गेलाय. 1 डॉट चेंडू किती आत्मविश्वास देईल. समर्थन महेश पाचुंदकर खेळतोय. 9 चेंडू मध्ये 31 धावा केल्यात. 3 चौकार, 3 षटकार खेळलेत. पण या शेवटच्या 5 चेंडूवरती काय भवितव्य असेल मंडळी. डेड चेंडू, ज्या चेंडूवरती कोणत्या पद्धतीची घटना घडत नाही त्या चेंडू डेड चेंडू जे संबोधला जातो. 5 चेंडू 17 कंपल्सरी चेस. प्रत्येक सामना हा अप्रतिम होतोय. पाच चेंडू 17. परत एकदा गोलंदाज काय केला, विकेट केलाय. चेंडूचा हो अप्रतिम, लाजवाब, सुंदर क्षेत्ररक्षणच्या मधल्याच्या आतमध्ये पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी 2 धावा चौल्यात. कौतुक करावं लागेल. अक्षय कॅंग, किती सुंदर क्षेत्ररक्षण. आणि शेवटचे चेंडू शिल्लक असतील शुभम सर. 4 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. मग सरांनी सांगितले, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, आज की शाम किसके नाम. सुंदर क्रिकेटची स्पर्धा इथं आम्हाला सर्वांना जी पाहायला मिळते. हो हो, हा चेंडू काय होईल. झेल पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 15 धावांची गरज असेल. आणि मधल्याच्या आतमध्ये नवीन फलंदाज येताना पाहायला मिळेल संदीप शिंदे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण की पहा कोणत्या क्षणी किती सुंदर षटक मधल्याच्या आतमध्ये टाकले जाते. महेश पाचनकर बाद झाल्याच्या नंतर स्वतःवर तर इतका नाराज झाला, कारण की एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून आपण मधल्याच्या आतमध्ये पाहिली. षटकार चौकारांचा पाऊस त्याच्या माध्यमातून पाहिला. आणि मंडळी सामना अजून संपला गेला नाही. शेवटचे 3 चेंडू अजून शिल्लक असतील आणि विजयासाठी 15 धावांची गरज असेल. आयुष्यात उशीर कधीच झालेला नसतो, फक्त आपले प्रयत्न तितके प्रामाणिक पाहिजे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत मंडळी. 15 धावांची गरज आहे. हा चेंडू पाहूया. हो, काय चेंडू, काय गती, किती अप्रतिम. शेवटचे 2 चेंडू
विजयासाठी 15 धावांची गरज असेल. काय कालमंत्री दिला असेल पप्पू तोडकरने. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हाती काय लागत नाही ना त्यावेळेस कामी पडतो तो अनुभव. गोलंदाजासाठी संघ मालक सागर शेठ गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य तळेगाव ढमढारे यांच्या वतीने गोलंदाजासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आले गेले. किती सुंदर गोलंदाजी नजराना जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बेगीट तर केलं गेलंय आणि यावेळेस काय होईल, चेंडू जाईल सरळ सीमारेषे बाहेर. फोरन्स नव्याण्णव धावा धावल्यावरती आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. शेवटचा अंतिम चेंडू मागल्याच्या आतमध्ये असेल. शेवटचा चेंडू बाजूच्या आतमध्ये आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम षटक, लाजवाब षटक. सामना देखील मंडळी संपला गेलाय. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना झालाय. चला आता शिक्रापूर संघाला देखील विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. झुंजतो वॉरियर्स तळेगाव ढवळी संघ, चला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी संपूर्ण संघ न्यायचे. चला निखिल, चला चला इकडे यायचे. पप्पू